कारले मोमोर्डिका कॅरिशिया आशिया, आफ्रिका व कॅरिबियन बेटे या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आढळणारा वेल आहे. याला कडू चवीची खडबडीत सालीची फळे येतात. यांच्या कोवळ्या फळाची भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यात वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात. कारले फार कडू वाटले तर भाजी करताना त्याच्यातून निघालेले पाणी कमी करून भाजी करतात. कारले ही द्विलिंगाश्रीय शाखायुक्त वनस्पती असून तिच्या खोडावर खाचा असतात. कोवळे भाग अधिक केसाळ असून साध्या सळपातळ आणि लांबट तणावाच्या आधाराने ही वेल वर चढते. पाने साधी वलयाकृती हस्ताकृती आणि 5-7 दलात विभागलेली असतात. फुले एकलिंगी व पिवळी असून 5-10 सेंटीमीटर लांब सर्वावृत्तावर लांब देठावर येतात. कच्ची फळे हिरवी किंवा पांढरी व पक्की फळे गर्द नारंगी 5-15 सेमी लांब निलंबी लोंब कळणारी विटीच्या आकाराची व चवी कडू असणारा असून त्यावर लहान मोठ्या फुटकुळ्या असतात. ती भाजीकरिता उपयुक्त असते. औषधी उपयोग कारल्याचे फळ थंड पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते. खोकला, पित्त, सांधेदुखी, त्वचारोग, कुष्ठरोग, बद्धकोष्ठता, मधुमेह विकारावर ते गुणकारी असते. कारल्याची किंवा कारल्याच्या रसाचे नियमित सेवन करणाऱ्यांचे वजन कमी होते. कारल्यात अ, ब आणि क ही जीवनसत्वे असतात. कारल्याचे पचनक्रिया सुधारते. इतर उपयोग कारल्याच्या कोवळ्या फळाची भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. कारला, ज्याला हिंदीमध्ये कडू टरबूज किंवा करेला असेही म्हणतात, ही हिरवी त्वचा, पांढरे ते पारदर्शक मांस आणि त्यांच्या नावाशी जुळणारी चव असलेली भाजी आहे. हे जगभर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते, परंतु आशियाई लोक त्यांचे सर्वात मोठे ग्राहक आहेत. ही भाजी सगळ्यांनाच आवडत नसली तरी कारल्याच्या भाजीचे अनेक फायदे आहेत. हे बहुतेक जीवनसत्त्वे म्हणजे ए, बी, सी, ई आणि झिंक, पोटॅशियम आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा स्रोत आहे. हे रक्तातील साखर नियंत्रित करते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि परजीवीपासून रक्षण करते. कारल्याचे 12 आरोग्य फायदे. पहिला, मधुमेह नियंत्रित करते. दुसरा, वजन कमी करण्यास प्रोत्साहित करते. तिसरा, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर. चौथा, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे. पाचवा, रक्त शुद्ध करणारे. सहावा, गर्दी श्वसन आरोग्य. 7 मूळव्याध आराम. 9 जखमा बरे करणे. 10 सुधारित पचन. 11 कर्करोग. 12 यकृत शुद्धीकरण. कारल्याचे प्रकार. तिखटाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाचे स्वरूप आणि चव थोडेसे बदलते. येथे काही सामान्य प्रकार आहेत. भारतीय तिखट याला हिंदीत करेला म्हणून ओळखले जाते. हा खडबडीत, हलका, हिरवा आणि त्वचा आणि अतिशय कडू चव असलेला सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. चायनीज तिखट हा जात भारतीय प्रकाराच्या तुलनेत लहान आणि गुळगुळीत आहे. थोडी सौम्य कडू चव आहे. आफ्रिकन तिखट आफ्रिकेतील काही भागांमध्ये आढळणाऱ्या या जातीचा बाह्य भाग खडबडीत, चामट खडी असतो आणि तो भारतीय जातीपेक्षा लहान असतो. पांढरा तिखट या जातीची मलईदार पांढरी गुळगुळीत त्वचा असते आणि हिरव्या जातीच्या तुलनेत कमी कडू असते. हे 6 त्यांच्या सौम्य चवीसाठी स्वयंपाक करण्यासाठी वापरले जाते. थाई तिखट थायलंडमध्ये म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या प्रकारची गडद हिरवी त्वचा आहे ज्यात ठळक स्पाइक्स आहेत आणि खूप कडू चव आहे. कारल्याचे गुणधर्म. कारल्याचे काही गुणधर्म येथे आहेत. पौष्टिकतेने समृद्ध. कारल्यामध्ये क, ए, बी जीवनसत्वे आणि खनिजे जसे की जीवनसत्वे असतात. अँटीऑक्सिडंट तर संयुगे असतात जे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. विरोधी दाह ते कमी करू शकते. दाह शरीरात जे विविध जुनाट आजारांशी निगडीत असते. कारले कसे वापरावे. तिखट कसे वापरावे यासाठी येथे काही सोप्या प्रकृतीत आहेत. तळलेले तिखट कारल्याचे पातळ गोल किंवा पाट्यांमध्ये काप करा. कढईत थोडं तेल गरम करून त्यात कडबा टाका. चिरलेला लसूण, कांदे आणि चिमूटभर मीठ घालून मऊ होईपर्यंत तळा. पर्यायी अतिरिक्त चवीसाठी सोया सॉस, स्प्लॅश किंवा चिली
फ्लेक्सचा शिंपड घाला. कारल्याचा रस, कारल्याचे तुकडे करून बिया काढून घ्या. गुळगुळीत होईपर्यंत पाण्यात मिसळून दूध असल्यास आपण रस करून घेऊ शकता. लिंबाचा रस पिळून घ्या आणि चवीनुसार मध किंवा साखर घाला. थंडगार किंवा बर्फाच्या तुकड्यासह सर्व्ह करा. कारल्याचे दुष्परिणाम. कारल्याचे संभाव्य दुष्परिणाम येथे आहेत. कडू चव. कारल्याला तिखट कडू चव असते जे काही लोकांना अप्रिय वाटू शकते. वजनाच्या समस्या. खूप जास्त कारले खाल्ल्याने कधी कधी पोट खराब होऊ शकते. गर्भधारणेची चिंता. ॲलर्जिक प्रतिक्रिया. औषधासोबत संवाद कराल. कारला काही औषधाचे साधू शकतो. कारल्याबरोबरच घ्यावीची खबरदारी. कारले खाण्याबाबतची ही खबरदारी. गर्भधारणा मोठ्या प्रमाणात टाळा कारण यामुळे अंकुरण होऊ शकते. कमी रक्तातील साखर. तुम्हाला हाय ब्लड असल्यास किंवा रक्तातील साखरेची औषधे घेतल्यास तातडीचे बारकाईने निरीक्षण करा. पाचक समस्या. पोटदुखी किंवा अतिसार टाळण्यासाठी थोड्या प्रमाणात सुरुवात करा. मुले त्यांची कडून चव कदाचित आकर्षक होणारी नाही आणि रक्तातील साखरेवर होणारे परिणाम लहान मुलांसाठी योग्य नाही. निष्कर्ष. कारल्या किंवा कारल्याचे फायदे त्यांच्या अफाट पौष्टिक साठ्यामुळे असंख्य आहेत. तथापि याचा अर्थ असा नाही की आपण ते बेपर्वाईने किंवा जास्त प्रमाणात घेतले पाहिजे. याचे सेवन करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ही काळजी घेण्यापूर्वी तुम्हाला काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती असल्यास तुमच्या डॉक्टरांशी बोलावे. वारंवार विचारले जाणारे प्रश्न. कारले रोज खाणे योग्य आहे का? दररोज मध्यम प्रमाणात खाणे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित असते. तथापि ज्यांना विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती आहे त्यांनी सेवन करण्यापूर्वी आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घ्या.